या देशामध्ये प्रत्येक माणूस म्हणजे राजकीय माणूस हा गुलाम झालेला मला कुठेतरी दिसतोय। जे काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मतदान असेल किंवा नसेल शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढले, परंतु काँग्रेसने उभे केलेले उमेदवार हे अर्ध्यामध्ये पळून गेले किंवा लढलेच नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून इथले राजकीय पक्ष एकंदरीत गुलाम होतात आहेत का अशी एक परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली आहे। RSS जे असणारं एक कॅरेक्टर बिल्डिंग ऑर्गनायझेशन म्हणून स्वतःला संबोधते, त्याचे मोहन भागवतसुद्धा नरेंद्र मोदीला गुलाम झालेले एकंदरीत दिसत आहेत। कारण का आंतरराष्ट्रीय आपण असं बघितलं तर पंतप्रधानाची असणारी चिथू व्हायला लागलेली आहे आणि देशाला ज्याला आपल्याला म्हणता येईल की आर्थिक दृष्टीने गुलाम करण्याची असणारी प्रक्रिया सुरुवात झाली आहे। मधु किश्वर असतील, सुब्रमण्यम स्वामी असतील किंवा वानखेडे असतील, या सगळ्यांनी पंतप्रधानाच्या चारित्र्यावरती शंका व्यक्त केलेली आहे आणि ही शंका व्यक्त केल्यानंतर RSS जे स्वतःला असणारं एक कॅरेक्टर बिल्डिंग ऑर्गनायझेशन म्हणतं, त्यांनी कुठल्याही पद्धतीने पंतप्रधानांना विचारलेलं नाही। हे जे पब्लिकली आरोप होतात आहेत, त्या पब्लिकली आरोपामध्ये तथ्य आहे का याच्या संदर्भातला खुलासा मोहन भागवत यांनी पंतप्रधानांना विचारलेला नाही। ज्या अर्थी ही हिंमत मोहन भागवत दाखवत नाहीत, त्या अर्थी मी असं मानतो की नरेंद्र मोदीने मोहन भागवत यांना असणारं गुलाम केलेल्या अशी परिस्थिती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक देशातल्या राष्ट्राध्यक्षाने त्यांना जे पाहिजे ते करून घेतात आहेत अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे पंतप्रधानाचं वागणं किंवा त्यांच्या असणाऱ्या ज्या काही वीकनेसेस आहेत त्या वीकनेसेस एक्सप्लॉइट करण्याचं चाललेलं आहे आणि ते एक्सप्लॉइट करून जे ॲग्रिकल्चर मार्केट संविधानाने ह्या देशाच्या शेतकऱ्यांसाठी आरक्षित ठेवलं होतं, ते आता अमेरिकेबरोबरच्या करारनाम्यामुळे जगाला खुलं होणार अशी असणारी परिस्थिती आहे। अशा अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील की ज्याच्यामुळे देशाचं आर्थिक संकट हे वाढत चाललं आहे अशी परिस्थिती आहे। अशा ह्या परिस्थितीमध्ये सामान्य माणूस जो आहे, सामान्य माणसाने आपला आवाज उठवायला सुरुवात केली पाहिजे अशी अपेक्षा मी सामान्य व्यक्तीकडून करतोय। राजकीय व्यवस्था पॅरलाइज झालेली असेल तर लोकांनी पॅरलाइज होऊन चालत नाही, तर लोकांनी सर्व गोष्टी आपल्या ताब्यात घेऊन या व्यवस्थेला विचारायला सुरुवात केलं पाहिजे की तुम्हाला चारित्र्य आहे का हे सांगा, नसेल तर खुर्ची खाली करा, ही सांगण्याची ताकद सामान्य माणसाची आहे आणि तो अधिकार त्या सामान्य माणसाने बजावला पाहिजे अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतो आहोत। आमच्या परीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकजागृती आणि त्याच्याचबरोबर
कुठल्या कुठल्या व्यवस्थेमध्ये आपण असणारा गुलाम होतोय हे मांडण्याचं कामकाज आम्ही त्या ठिकाणी करतोय. लोकांनी त्याला उठाव करावा अशी आमची अपेक्षा आहे. वाचन केलं तर आपल्याला कळतं, सुब्रमण्यम स्वामी यांनीसुद्धा व्हिडिओमार्फत काही गोष्टी प्रकाशित केलेल्या आहेत. त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ओपन मीडियामध्ये आता आलेल्या आहेत. लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवून प्रश्न विचारले पाहिजेत, एवढंच माझा आग्रह आहे. बाळासाहेब विश्वास नांगरे पाटलांची नुकतीच नागपूर पोलीस दॅट इज इज इंडिव्हिज्युअल इश्यू, त्याच्यावर नो कॉमेंट्स. इच्छा दिसत नाही की प्रत्येकजण आपलं BJP म्हणजे त्या पक्षाचे नेते हे BJPवर जाण्यामध्ये उत्सुकता आहेत. आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षसुद्धा आहे. त्याच्यामुळे हे आश्चर्य नाही आहे. आम्ही लोकांना एवढंच म्हणणार आहोत की आता तुम्हाला विरोधी पक्ष पाहिजे की नको ह्याचं ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि जे BJP बरोबर जाणार नाहीत तेच खरे विरोधी पक्ष आहेत असं एक क्रायटेरिया लोकांनी लावला पाहिजे. प्रश्न असा, महाविकास आघाडीचं विसर्जन झालेलंच आहे, ते राहिलेलं कुठे आहे? प्रत्येकजण काँग्रेसवाले प्रत्येक जण जे आहे ते BJP बरोबर जाऊन इंडिपेंडेंटली सेटल करते. व्यक्तिगत मी कोणाच्या याच्यावर बोलतो असे त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा की ते असताना रात्री 2 वाजता जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला भेटले की न भेटले, त्याच्यानंतर मग कॉमेंट करणं उचित ठरेल असं मी मानतोय. उद्धव ठाकरेंचं एका बाजूनं काँग्रेस त्यांचे आमदार नगरसेवक फुटले, त्यांचे उमेदवार फुटले, उघड BJP बरोबर बसले. अमरावतीच्या देशमुख उमेदवारांचा काँग्रेसचा प्रचार जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी करत होते आणि कुठलीही कारवाई नाही आहे. कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी RSSच्या संदर्भातलं जे वक्तव्य केलं त्यांनी तुम्ही पण खूप अगोदर त्यांनी संविधानाच्या चौकटीत RSSला बसवावं अशी मागणी केली. तुमचीच भूमिका घेऊन ते आज मांडणी करतात. त्यांनी बॅन करून टाकावं कर्नाटकमध्ये RSSला. नाही त्यांनी आणि मोहन भागवत आले की त्यांना असणारा इलिगल संघटना चालवतात म्हणून असणारं जेलमध्ये टाकवावं, तेवढी धमक दाखवावी. ते सगळ्यात ऑल नॅशनल चॅनल्सनी ते कॅरी केली होती ती बातमी. कधीची गोष्ट आहे ही माझ्या अंदाजानं महिन्याभराची आतली गोष्ट आहे. ज्या पद्धतीने बंगालमध्ये काँग्रेससोबत होत आहे, इतर ठिकाणी होत आहे, इतर पक्षांना वोटिंग जास्त होत आहे, काँग्रेसचं ग्राफ खाली येतो आहे. म्हणजे बाकीचे पक्ष तिथे मजबूततेने प्रखरतेने विरोध करताना दिसत आहे. सातत्याने टीका आपल्यावर झालेली होती गेल्या काही निवडणुकांमध्ये. हो, कारण का BJPला अंगावरती घेणं आणि BJPला सत्तेवरनं घालवणं हे आम्ही असताना मानतो की आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरं कोणीच करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे हा फोर्स आपल्याबरोबर घ्यायचा नसेल तर हाच BJP बरोबर बसलाय म्हणून असणारा स्टॅम्प मारणारे कोणतं BJPवाले नाहीत. ज्यांना आमची मदत पाहिजे होती तेच होते. त्याच्यामध्ये काँग्रेस होता, राष्ट्रवादी होते, समाजवादी होते, मार्क्सिस्ट होते, कम्युनिस्ट होते, सगळेच होते. आणि आज तेच जाऊन BJPच्या मांडीला मांडी लावून बसायला लागलेले. याला आपण आता संदर्भ विधान परिषद निवडणुकीचा पण दिला की आपण आपले उमेदवार सगळीकडे प्रखरपणे लढले आणि बाकीकडे नाही. ही काय लढाई त्या दृष्टीने आम्ही असणारा एवढं आहे की आम्ही असणारा मानतोय की RSS असेल, भारतीय जनता पक्ष असेल, यांना देशप्रेम नाही, नव्हतं आणि राहणारही नाही. त्यांना असणारा धर्म आणि धर्मातून येणारी सत्ता याच्याचमध्ये त्यांना असणारा इंटरेस्ट आहे. आणि म्हणून एवढी वर्ष सत्ता म्हणजे 14 वर्ष सत्तेमध्ये राहिल्यानंतर सुद्धा
यांचा इकॉनॉमिकल कार्यक्रम आपल्याला दिसत नाही, यांची फॉरेन पॉलिसी आपल्याला त्याच्यामधनं दिसत नाही. उठसूट अँटी मुस्लिम भूमिका घ्यायची आणि नाही तर मग देव उत्सवाला साजरा करण्याचं कामकाज सुरुवात करायचं. याच्या पलीकडे अजेंडा नाही अशी परिस्थिती आहे. अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला, तो आता समोर येत आहे. जो लोकांना निधी दिला त्याचा अपव्यय झाल्याचं देखील समोर येतं. कशा अर्थाने तुम्ही आता या सगळ्या घटनेकडे? ते मी असं तर म्हणेन की त्याच्यापेक्षा रशियाकडून आपल्याला असणारं जे स्वस्त तेल येत होतं, $50-60 बॅलर या रेटप्रमाणे येत होतं आणि आता तेच रशिया असं म्हणते की आम्ही मार्केट रेटमध्ये तुम्हाला सर देऊ. याची चर्चा लोकांनी करावी, कारण याच्यामुळे महागाई कमी होईल आणि आज त्याचं जे जीवन असह्य झालेलं आहे ते कुठेतरी सुरळीत व्हायला सुरुवात होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. इराणबरोबरचे आमचे संबंध चांगले होते. इराण एकच असा देश होता की ज्यांनी युनायटेड नेशन्समध्ये काश्मीरचा प्रश्न ज्यावेळेस पुन्हा उपस्थित राहिला त्यावेळेस भूमिका घेतली की काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे. एक मित्र मुस्लिम राष्ट्रामध्ये तुम्हाला मिळाला होता. हा मुस्लिम राष्ट्र नुसता मित्र नाही, संकटामध्ये सुद्धा तुमच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यांनी 6 महिने क्रूड ऑइल, ज्याला आपण म्हणता येईल की क्रेडिटवरती त्यांनी दिलेलं आहे, इंटरेस्टही त्यांनी लावलेला नाही. अशा असणाऱ्या मित्राच्या पाठीमागे तुम्ही उभं का राहिला नाहीत? तुम्ही जर उभं राहिला असतात तर आज जी महागाई आपल्याला दिसते, बेरोजगारी आपल्याला जी दिसते, त्याची असणारी चर्चा कुठेतरी सुरुवात झाली असती. किंवा आता असणारं AI लागू झाल्यानंतर किंवा मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस लागू होईल त्या सगळ्यात मोठं एम्प्लॉयमेंट देणाऱ्या असणारं कॉटन नंतर हे जे IT सेक्टर आहे त्याच्यामध्ये जी रिसेंटमेंट येते त्या रिसेंटमेंटची असणारी चर्चा ही जर सुरुवात झाली असती तर मी असं म्हणेन की इथला जो व्हाईट कॉलर आहे आणि त्याच्यावरती बेकारी आणि कदाचित उपासमारीची परिस्थिती येऊ शकते त्याला थांबवता आला असता. देशाचा अजेंडा हा नुसता असणारा धार्मिक झालेला आहे. धर्म हा माणसाला शांती देतो पण पोट भरत नाही. शासन आणि व्यवस्था हे माणसाचं पोट आणि हाताला काम देते, त्याची चर्चा अधिक झाली पाहिजे. आंबेडकर साहेब, माझा एक प्रश्न आहे. दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसापासनं अभिजित दिपके जे आहेत ते आंदोलन करत आहे आणि त्यांनी बाबासाहेबांचं पुस्तक हातात पकडलं तर त्यांना अर्बन नक्सलाईटचं आंदोलन म्हणून बोललं गेलेलं आहे आणि त्यांच्यावरती पाणीसुद्धा त्यांना भेटत नाही आहे आणि मीडियासुद्धा त्याची दखल घेत नाही आहे. दुर्दैव मी असं म्हणेन की अभिजित यांनी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्याला 2 कोटीच्या वरती फॉलोअर्स मिळाले. पण ज्या क्षणाला हे लक्षात आलं की दिपके हे शूद्र आहेत तेव्हा त्यांचा दिल्लीचा मोर्चा लाखाचा सुद्धा होऊ शकला नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे यंगर जनरेशनसुद्धा स्वतःच्या प्रश्नाला महत्त्व देण्यापेक्षा कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या व्यवस्थेमधला आहे, तो सवर्ण आहे, तो क्षत्रिय आहे, तो शूद्र आहे की मुसलमान आहे की कोण आहे, याला असणारा बघून त्याच्या पाठीमागं जायचं की न जायचं
हा जो क्रायटेरिया लावलेला आहे तो क्रायटेरिया बी जे पीच्या फायद्याचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून एवढं मोठं कॉंग्रेसचं आंदोलन उभं राहिलेलं ते कुठं फिसल आउट होतंय का अशी तुझा शंका आता व्यक्त केल्या जाते.